नमस्कार. माझी योजनामध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची पण चिंतेची बातमी आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी सुरू झालेली ई पीक पाहणी प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे अडकून पडलेली आहे. गेल्या 13 दिवसांपासून ॲपमध्ये अनेक समस्या येत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे पीक विमा आणि इतर सरकारी योजनांचे फायदे मिळण्यापासून ते वंचित राहण्याची भीती आहे. ई पीक पाहणे म्हणजे काय? माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा यानुसार ई पीक पाहणी म्हणजे शेतकरी स्वतः आपल्या पिकांची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे करतात. ही नोंदणी तुमच्या सातबारा उतार्यावर येते आणि पीक विमा, सरकारी अनुदान आणि पीक कर्ज घेण्यासाठी ती अत्यंत गरजेची आहे. ॲपमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत? 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या ॲपमध्ये शेतकऱ्यांना अनेक समस्या येत आहेत. ओ-टी-पी येत नाही. नोंदणी करताना मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येत नाही. ॲप चालत नाही. ॲप उघडल्यानंतर ते बफर होते किंवा आपोआप बंद होते. चुकीची माहिती. ॲपमध्ये गट क्रमांक चुकीचा दिसतो किंवा दिसतच नाही. फोटो अपलोड होत नाही. पिकांचे फोटो अपलोड करताना सुद्धा अनेक अडथळे येत आहेत. या समस्यांमुळे शेतकऱ्यांना रात्र जागून सुद्धा नोंदणी करता येत नाहीये. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातोय. कोट्यवधींचा खर्च वाया. ई पीक पाहणी ॲप बनवण्यासाठी आणि ते चालवण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतंय. तरीसुद्धा हे ॲप व्यवस्थित काम करत नसल्यामुळं या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. एका बाजूला सरकारने ई पीक पाहणीची शेवटची तारीख 14 सप्टेंबर दिली आहे. पण दुसरीकडे ॲपच चालत नसल्यामुळे शेतकरी निराश झालेले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार. जर वेळेत ई पीक पाहणी झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. पीक विमा मिळणार नाही. पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी अनिवार्य आहे. सरकारी अनुदान मिळणार नाही. कांदा अनुदान, सोयाबीन कापूस अनुदान अशा अनेक योजनांचा लाभ मिळणार नाही. पीक कर्ज मिळणार नाही. बँकांकडून कर्ज घेण्यासाठी सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. सरकारने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ॲपमधल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.